नमस्कार, मी डॉक्टर संतोष प्रभू, न्यूरोसर्जन, विन्स हॉस्पिटल. आमचे विन्स हॉस्पिटल हे फंक्शनल न्यूरोसर्जरी करण्यामध्ये मानलेले आणि जाणलेले सेंटर आहे. तर त्यामुळे मी आज आपल्याला पार्किन्सन्स डिसीज या आजाराबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. तर पार्किन्सन्स डिसीज म्हणजे काय? तर पार्किन्सन्स डिसीज हा एक असा आजार आहे जो प्रोग्रेसिव्ह म्हणजे हळूहळू वाढत जाणारा आजार आहे आणि हा माणसाच्या हालचालीवर परिणाम करतो. म्हणजे काय होतं, याची लक्षणं काय आहेत? तर पार्किन्सनच्या आजारात सर्वात सुरुवातीला मनुष्य चालत असताना, आपण नेहमी चालतो, आपले हातपाय असे हालत असतात. लांबून मनुष्य येताना पाहिला तर तो असा हलत डोलत येत असताना आपल्याला दिसतो. पण पार्किन्सनच्या माणसाच्या ह्या सगळ्या हालचाली मंदावतात आणि तो एखादा यंत्र मानवासारखा हातपाय न हलवता असा चालू लागतो. हे एक पहिलं लक्षण आहे. दुसरं हल्ली पाहण्यात येणारं लक्षण म्हणजे सही बदलायला लागते. बँकेला गेलेला चेक तुमची सही नाही, तुमची सही असताना तुमची नाही म्हणून परत बाउन्स होऊन येऊ लागतो. तर हे एक अत्यंत महत्त्वाची त्याची निदर्शनास येण्याचं लक्षण आहे. तिसरी गोष्ट म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव कमी होतात. चेहरा अगदी असा एखादा मास्क घातलेल्या व्यक्तीसारखा होऊ लागतो आणि चेहरा निर्विकार होऊ लागतो आणि हसताना देखील माणूस असा यंत्रमानवासारखा हसू लागतो. त्याचा चेहरा असा हसण्याबरोबर उजळून येत नाही. ही पार्किन्सनची सुरुवातीची लक्षणं आहेत. ह्याच्यानंतर काय होतं तर पार्किन्सनचे प्रामुख्याने 3 लक्षणं दिसू लागतात. ती म्हणजे कंप, म्हणजे इंग्रजीमध्ये ट्रेमर्स. त्याच्यानंतर दुसरं जे लक्षण दिसतं ते म्हणजे हालचाली मंदावणे आणि तिसरं लक्षण जे आहे ते म्हणजे एक शरीरात हातापायामध्ये घट्टपणा निर्माण होणे. तर कंपवात म्हणजे त्याचं नावच कंपवात त्यामुळे केलं आहे की तुम्हाला काही साधं उचलायचं असेल तर हात असे 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 थरथरायला लागतात. चहा प्यायला गेलात तर असा होऊन चहा सांडतो किंवा पाण्याचा पेला असा होऊन पाणी सांडू लागतं. हे एक पार्किन्सनचं लक्षण आहे. दुसरं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हालचाली सर्व प्रकारे मंदावतात, त्यामुळे चालताना हातपाय हलत नाही, चेहऱ्यावरचे हावभाव कमी होतात. आणि तिसरं म्हणजे घट्टपणा. घट्टपणा म्हणजे काय होतं, जणू काही गाडीच्या चाकांचा ब्रेक अडकल्यासारखी स्थिती होते आणि साधी हालचाल करायला आत लागलेला ब्रेक आहे त्याच्यावरती असा हे करून मग ती वस्तू अशी उचलावी लागते. थोडक्यात आतून ब्रेक लागल्यासारखी मनुष्याची परिस्थिती निर्माण होते. तर पार्किन्सन्सचा आजार होण्यासाठी काय नेमकं कारण आहे? तर ह्याचं कारण असं आहे की आपल्या मेंदूमध्ये अनेक प्रकारचे रसायनं असतात, केमिकल्स असतात, ज्यांना न्यूरो ट्रान्समिटर्स म्हटलं जातं. ते वेगवेगळ्या मेंदूच्या पेशींची कार्य ही केमिकलच्या माध्यमातून होत असतात. थोडक्यात आपला मेंदू एक इलेक्ट्रोकेमिकल ऑर्गन आहे. त्याच्यात इलेक्ट्रिकल सिग्नल येतो आणि त्या इलेक्ट्रिकल सिग्नलमुळे पुढे काही केमिकल्स निर्माण होतात आणि ह्या सगळ्या न्यूरो ट्रान्समिटर्स जर उत्तम रीतीने चालत असतील तर आपण उत्तम अवस्थेमध्ये असतो. पार्किन्सनमध्ये आपल्या मेंदूमधलं एक डोपामिन नावाचं केमिकल, ह्याची पातळी हळूहळू कमी व्हायला लागते आणि हे डोपामिन आपल्या शरीराच्या हालचाली व्यवस्थित करण्यासाठी अत्यावश्यक केमिकल असतं. हेच कमी झाल्यामुळे पार्किन्सनचा आजार निर्माण होतो. आता पार्किन्सन होण्याची कारणं नेमकी काय आहेत? तर कारणं अशी आहेत की जेनेटिक म्हणजे अनुवंशिक. काही लोकांच्यात हा आजार आईवडिलांच्याकडनं येतो किंवा काही लोकांच्यात त्यांच्या जनुकांमध्ये म्हणजे जीन्समध्ये आपोआप म्युटेशन होऊन पार्किन्सनचा आजार होतो. कित्येकदा तो बऱ्याच भावंडांच्यात सुद्धा एकाच वेळेला झालेला दिसून येतो. तर अशी ही जेनेटिक कारणं आहेत आणि त्याला काही एन्व्हायरमेंटल ट्रिगर्स आहेत. एन्व्हायरमेंटल ट्रिगर म्हणजे तुम्ही ज्या ह्याच्यात वातावरणात राहता त्याच्यातले काही गोष्टी तुम्हाला त्या जीन्सना पार्किन्सन्स निर्माण करण्यासाठी भाग पाडू शकतात. उदाहरणार्थ आता अशी बरीच कारणं सांगण्यात आलेली आहेत, पण एक जे सामान्यपणे सांगितलं जातं की
हे पेस्टिसाइड्स म्हणजे जंतुनाशक जे औषधं शेतीमध्ये वगैरे वापरली जातात, ती जर तुम्ही आत श्वासाबरोबर घेतलीत तर त्याच्यामुळे देखील पार्किन्सनचा आजार होऊ शकतो असं म्हणतात. तर पार्किन्सनच्या आजाराचं निदान किंवा डायग्नोसिस कसं केलं जातं? अशी कुठलीही एक किंवा अचूक टेस्ट नाही जी केल्यावर तुमच्या पार्किन्सनचं निदान होऊ शकतं. बहुतांशी वेळेला तुमच्या पार्किन्सनचं निदान हे तज्ज्ञ डॉक्टर्स तपासणीवर, तुमच्या लक्षणावर आणि तपासणी केल्यावर दिसणाऱ्या साईन्सवरती या आजाराचं डायग्नोसिस अवलंबून असतं. एकदा तुमचं डायग्नोसिस झालं की इतर काही कारणं नाहीत ना हे बघण्यासाठी CT स्कॅन, MRI अशा तपासण्या केल्या जातात. एक स्पेक्ट स्कॅन म्हणून एक तपासणी आहे ज्याच्यामध्ये काही स्पेसिफिक अशा गोष्टी बघता येतात आणि त्या स्पेक्ट स्कॅनमुळे देखील निदान करण्यास मदत होऊ शकते. पण हे काही सर्व पार्किन्सनच्या पेशंटना करण्याला सांगितलं जात नाही. एकदा तुमचं डायग्नोसिस झालं की त्याची ट्रीटमेंट पुढे करावीच लागते, नाहीतर आजार हळूहळू बळावत जातो. तर ट्रीटमेंट म्हणजे काय? तर मी म्हटल्याप्रमाणे डोपामिनचे केमिकल मेंदूमध्ये कमी होतं, जे मेंदूतला एक सबस्टॅन्शिया नायग्रा आणि ग्लोबस पॅलिडस नावाचे 2 भाग असतात, तिथे हे केमिकल तयार होत असतं आणि आपल्या वयोमानानुसार आणि पार्किन्सनचा आजार झाल्यास त्यांच्या पातळ्या कमी होतात आणि ह्यामुळे मेंदूचं हालचालीवरचं नियंत्रण बिघडू लागतं आणि पार्किन्सनचा आजार होतो. तर या डोपामिनची पातळी वाढवण्यासाठी विविध प्रकारची औषधं दिली जातात. थोडक्यात बाहेरून अशी काही औषधं दिली जातात जी शरीरामध्ये ते डोपामिनमध्ये कन्वर्ट होतात आणि शरीरातली डोपामिनची पातळी त्याच्यामुळे वाढते. कित्येक वेळेला अशी काही औषधं दिली जातात की जे डोपामिन शरीरात आहे त्यांचे ज्या एंड ऑर्गन म्हणजे जिथे जाऊन ती केमिकल्स काम करतात त्या ठिकाणी त्यांचं कार्य वाढवण्यासाठी तिथे जी काही एन्झाईम्स असतात त्यांच्यावर काम करणारी औषधं देखील पार्किन्सनच्या आजारामध्ये दिली जातात. काही औषधं ही थरथर कमी करण्यासाठी दिली जातात. अशी मेडिकल थेरपी बऱ्यापैकी मी म्हणेन 95 नाही 98% लोकांमध्ये मेडिकल ट्रीटमेंट हीच दिली जाते. एवढंच नव्हे तर ही डोपामिनर्जिक औषधं तुम्हाला दिल्यावर जर तुमची लक्षणं कमी होत असतील तर ती तुमचा आजार पार्किन्सनचाच आहे हे साबित करण्यासाठी सुद्धा बऱ्याचदा मदत होते. तर अशी पार्किन्सनची ट्रीटमेंट प्रामुख्याने औषधांनीच केली जाते. पण औषधं सर्व प्रकारचे हायेस्ट डोसेसमध्ये घेऊन त्यांचे भयंकर साईड इफेक्ट्स झाल्यानंतर माणसांनी काय करावं अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते त्यावेळेला दुसरेही काही उपाय उपलब्ध आहेत जे आमच्या वेस्टर्न इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस म्हणजेच विन्स कोल्हापूर येथे उपलब्ध आहे. तर विन्स हॉस्पिटलमध्ये गेल्या 20-22 वर्षामध्ये साधारण 125 ते 150 पेशंट्सवर ह्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आलेल्या आहेत आणि त्यातले कित्येक पेशंट आज अनेक वर्षानंतर देखील त्यांच्या कंपवातापासून मुक्त झालेले आम्हाला आढळून येत आहेत. तर ते कुठले उपचार? तर 3 प्रकारच्या शस्त्रक्रिया या पार्किन्सनच्या आजारावर केल्या जातात. त्या त्यांना 2 कॅटेगरीज आहेत. एकाला स्टिम्युलेशन सर्जरी म्हणतात आणि एकाला ॲब्लेशन सर्जरी म्हणतात. ॲब्लेशन म्हणजे मेंदूच्या काही पेशींचं नाश केला जातो ज्याच्या माध्यमातून पेशंटच्या लक्षणांना फायदा होतो. आणि स्टिम्युलेशनमध्ये मेंदूच्या आतमध्ये काही इलेक्ट्रोड्स बाहेरून बसवले जातात आणि त्वचेखाली एक बॅटरी बसवली जाते आणि त्या बॅटरीमधून त्या इलेक्ट्रोड्समध्ये करंट सोडले की पार्किन्सनची लक्षणं कमी होऊ लागतात. याला DBS किंवा डीप ब्रेन स्टिम्युलेशन असं म्हटलं जातं. हा एक उपाय आहे पण हा अत्यंत खर्चिक आहे कारण त्याला लागणारे इलेक्ट्रोड्स त्याचे जे हार्डवेअर यांची किंमत 10-12 लाखाच्या घरात केवळ त्या वस्तूंची जाते. ऑपरेशनचा खर्च वेगळा. तर दुसरेही काही उपाय आहेत ज्यांना मी ॲब्लेटिव्ह सर्जरी सांगितली. त्याच्यामध्ये 2 सर्जरीज आहेत.
एक आहे विम थॅलॅमोटॉमी आणि दुसरी आहे पॅलिडॉटॉमी. या दोन्ही सर्जरीज विन्समध्ये केल्या जातात. विम थॅलॅमोटॉमी ही त्या पेशंट्समध्ये केली जाते ज्यांना खूप तीव्र स्वरूपाचा कंप होण्याचा किंवा ट्रेमर्स येण्याचा आजार आहे. तर हे ऑपरेशन मेंदूच्या त्या पेशींना नष्ट करतं ज्याच्यापासून कंप उद्भवतो. हे इतकं छान ऑपरेशन आहे की तुम्ही त्या कम्प्युटर गायडन्स खाली नॅव्हिगेशन वापरून तिथे मेंदूच्या त्या भागामध्ये जिथे कंप निर्माण करणाऱ्या पेशी आहेत तिथे एक अचूक अशी सुई घातली जाते आणि त्या सुईमधून रेडिओ फ्रिक्वेन्सी करंट सोडून केवळ तेवढ्याच पेशींचा नाश केला जातो. हे करता क्षणी जो पेशंटचा हात असा हलतोय तो पुढच्या क्षणाला असा हलायचा बंद होतो. इतकी ही विम थॅलॅमोटॉमी ही प्रभावी शस्त्रक्रिया आहे. दुसरी शस्त्रक्रिया आहे पॅलिडॉटॉमी. कारण हे पॅलिडॉटॉमीमधनं असे काही मेंदूत करंट्स निघत असतात ज्यांच्यामुळे हे पार्किन्सनचा आजार वाढत असतो. तर त्या ग्लोबस पॅलिडसमधल्या ह्या पेशींचा नाश सेम रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि नॅव्हिगेशन गायडन्स वापरून जर केला तर कंपवाताची तीव्रता बऱ्यापैकी कमी होऊ शकते. तर असा कंपवात हा एक क्लिष्ट आणि जटिल आजार आहे ज्याच्यावर औषधांनीच ट्रीटमेंट करणं योग्य ठरतं. पण ज्या पेशंट्सना औषधांनी फायदा होत नाही आणि ते पेशंट्स जे आम्ही म्हणतो हू आर ॲट द एंड ऑफ ए मेडिकल रोड, तो रस्ता त्यांच्यासाठी औषधांचा संपलेला आहे, अशा पेशंटसाठी पार्किन्सन सर्जरी हा उपाय नक्की आजच्या तारखेला उपलब्ध आहे. या तरुण व्यक्तीला पार्किन्सनचा आजार झाला आहे. दोन्ही हाताला चांगलाच कंपवात आहे. ग्लाससुद्धा धरता येत नाही आहे. बघा किती हलतो आहे. ही व्यक्ती पाणी कशी पिऊ शकणार? ऑपरेशननंतर त्यांचा उजव्या बाजूचा हात स्थिरावलेला आहे. डाव्या साईडचं ऑपरेशन करण्यात आलेलं आहे मेंदूचं. आणि उजवा हात ज्याचा ट्रेमर खूपच जास्त होता त्या स्थिरावलेला आहे. बघा ग्लास किती छानपैकी धरून पाणी पित आहेत. आधी त्यांना जेवणसुद्धा भरवावं लागायचं, पण आता उजवा हात स्थिरावलेला आहे. डावा हात अजूनही कंपनमध्ये आहे. आता उजव्या हाताने ते आधी काहीच करू शकत नव्हते. त्यांना कोणीतरी धरून सही करायला लावायची, पण आता ते स्वतःच आरामात लिहू शकत आहेत. दुसऱ्या बाजूची शस्त्रक्रिया 3 ते 4 महिन्यानंतर करण्यात येईल आणि ती उजव्या साईडच्या मेंदूची केली जाईल डावा हातासाठी. आता बघा 2005 साली स्टिरिओटेक्टिक फ्रेम लावून ऑपरेशन केलं जायचं. हात बघा किती हलतो आहे. उजवा हात स्थिरावलेला आहे. ऑपरेशन नंतर डावा हातही स्थिरावलेला आहे, म्हणजे दोन्हीही हात अगदी चांद स्थिरावलेले आहेत आणि त्यांच्या ह्या ट्रेमर्स म्हणजे कंपवात कायमस्वरूपी नॉर्मल झाल्या आहेत. डावा हातमध्ये पण कप किती छान धरला आहे बघा. ही व्यक्ती आमच्याकडे 16 वर्षानंतर सुद्धा फॉलोअपला येते आणि त्यांचा तो कंपवात त्यांना परत आलेला नाही आहे. त्या नॉर्मल झाल्या आहेत. ही शस्त्रक्रिया विन्समध्ये खूपच छान प्रकारे होते आणि असे कित्येक लोक क्युअर झालेले आहेत. माझे हे छोटेसे बोलणे ऐकण्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि आपल्यास काही शंका असल्यास आपण विन्स हॉस्पिटलशी संपर्क साधावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. धन्यवाद.